श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि गोकुळात आनंद पसरला। त्यांनी अनेक राक्षसांचा वध केला आणि प्रेमाचा महिमा देखील समजावून सांगितला। आज गोकुळाष्टमी, त्या निमित्ताने आपण कृष्ण जन्माची गोष्ट ऐकूया। फार वर्षांपूर्वी मथुरा राज्यात कंस नावाचा राक्षस राज्य करत होता। तो फार क्रूर होता। त्याला देवकी नावाची बहीण होती। देवकीचा विवाह यादव कुळातील वासुदेवांशी झाला। वासुदेव आणि देवकीला जेव्हा कंस सासरी सोडायला जात होता तेव्हा एक आकाशवाणी झाली, कंस, तुझ्या पापाचा घडा भरला आहे, तुझा अंत जवळ येत आहे। देवकी आणि वासुदेवांचा 8वा पुत्र तुझा वध करेल। ही आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि खूप चिडला। तो देवकीला मारायला निघाला, परंतु वासुदेवांनी दयेची भीक मागितली। आम्ही आमचा 8वा पुत्र तुझ्याकडे आणून देऊ असे वचन दिले। परंतु कंस तर घाबरलेला होता। त्याने त्या दोघांना बंदी बनवले आणि कारागृहात टाकले। देवकी आणि वासुदेवांना 7 पुत्रांची प्राप्ती झाली। या 7ही पुत्रांना कंसने मारले। एका रात्री खूप वादळ वारे सुटले। त्याच रात्री देवकी आणि वासुदेवाला 8व्या पुत्राची प्राप्ती झाली। त्यावेळेस एक आकाशवाणी झाली, वासुदेवा, उठ, गोकुळी नंद आणि यशोदेच्या घरी मुलगी झाली आहे। ते बाळ इकडे घेऊन ये आणि हे बाळ तिथे ठेवून ये। आकाशवाणी होता चमत्कार झाला आणि कारागृहाची दारे उघडली। वासुदेवांनी बाळ टोपलीत ठेवले आणि ते तेथून निघाले। बघतात तर काय, यमुनेने रौद्र रूप धारण केले होते। परंतु बाळाच्या पायाचा स्पर्श होताच यमुना शांत झाली। यमुना पार करून वासुदेव गोकुळात पोहोचले आणि त्यांनी आपले बाळ यशोदेजवळ ठेवले आणि ते बाळ घेऊन कारागृहात आले। इकडे तोपर्यंत कंसला निरोप पोहोचला होता की देवकीला मुलगी झाली। हे ऐकताच कंस कारागृहात आला आणि म्हणाला, मुलगी असो वा मुलगा, मी त्याला मारणारच। तो मुलीला मारणार तितकेच मुलीने देवीचे रूप धारण केले आणि म्हणाली, कंस, तुझा अंत निश्चित आहे। तुला मारणारा या जगात आधीच आला आहे। एवढे म्हणून ती लुप्त झाली। इकडे गोकुळात नवीन बाळ जन्माला आले म्हणून आनंदी आनंद पसरलेला होता। त्याच बाळाचे नाव कृष्ण ठेवण्यात आले। हाच श्री विष्णूंचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण। आपणा सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।